आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 16 जून पासून अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धावे दणाणले आहेत। अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक विशेष पथकामधील प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी जिल्ह्यामध्ये अवैध व्यवसाय विरुद्ध मोठ्या प्रमाणात कंबर कसली आहे। त्यांचं नाव जरी ऐकलं तरी अवैध व्यावसायिकांना धडकी भरते। अहिल्यानगर पोलीस दलामधील प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्यासह विशेष पथकानं कोपरगाव शहर आणि तालुक्यामधील येसगाव या ठिकाणी मंगळवारी 1 जुलै रोजी अवैध मटका जुगारावरती धाडी टाकून कारवाई करत सुमारे 14,13,680 रुपयांचा मुद्देमाल यासह 15 जणांना ताब्यात घेऊन कोपरगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलाय। दरम्यान याबाबत प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी अधिक माहिती दिली आहे। सदरची कारवाई ही जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे तसेच पोलीस सहाय्यक इन्स्पेक्टर राजेंद्र वाघ, एएसआय शकील शेख तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर चौधरी, पोलीस हेड कॉन्स्टेबल दिगंबर कारखेले, पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश मोरे तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल भिंगार दिवे, पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश खेडकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल अजय साठे तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल मल्लिकार्जुन बनकर, पोलीस कॉन्स्टेबल अमोल कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल सुनील दिघे आदींनी केली आहे। नमस्कार, मी परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे। आज माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकानं कोपरगाव शहर आणि ग्रामीण हद्दीमध्ये मटका चालवणाऱ्या 2 बुकीवरती छापा टाकला असता आम्हाला कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत येसगाव तालुका कोपरगाव या ठिकाणी एका बुकीवरती आम्ही छापा टाकला असता आम्हाला एकूण 19 आरोपी आम्ही ताब्यात घेत एकूण 11,19,230 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। तसेच या दरम्यान रवी सानप हा मटका ही बुकी चालवत असल्याची माहिती आम्हाला मिळालेली आहे, परंतु तो पोलिसांची चाहूल लागताच फरार झालेला आहे। तसेच इतर 4 आरोपीही त्यासोबत फरार आहेत। तसेच दुसरे आम्ही कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत एका मटका बुकीवरती छापा टाकला असता आम्हाला एकूण आम्ही 6 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत। तसेच एकूण 2,84,450 रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेत जो मुख्य आरोपी आहेत रवींद्र ढोक आणि शंकर वाणी यांना ताब्यात घेतलेला आहे। अशी आज आमच्या विशेष पथकानं कोपरगाव ग्रामीण आणि शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एकूण 25 आरोपींना ताब्यात घेत एकूण 14,03,680 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। ही कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी गारगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे आणि अशीच कारवाई यापुढेही कोपरगाव शहर व तालुक्यासह इतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्येही चालू राहील। धन्यवाद। शंकर नाबदे, C24 तास, निवासा। ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या C24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका।